नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी. नवी मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संस्थापक असलेल्या नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनखार क्रीडा महोत्सव 2023चं आयोजन सानपाडा सोनखार विभागात करण्यात आलं होतं. आपला प्रभाग आपला परिवार, मोबाईल छोडो मैदान जोडो या घोषवाक्या अंतर्गत 22 ते 25 डिसेंबर दरम्यान भरवण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवात 15हून अधिक खेळ खेळवण्यात आले. त्यामध्ये 2000हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. अशा या क्रीडा महोत्सवाची सांगता बक्षीस समारोह सानपाडा सोनखार येथील गुनिना ग्राउंड वर माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत आणि समाजसेवक संदीप भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. अशा या बक्षीस समारंभ कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून हवेत फुगे सोडून करण्यात आली. या मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय विठ्ठलराव यादव साहेब यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. क्रीडा महोत्सवाच्या संयोजन समितीमध्ये असलेले सर्व मान्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. माननीय वैजयंती भगत यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे, दीप प्रज्वलन होत आहे. यानंतर माननीय संदीप दादा भगत यांच्याही शुभ हस्ते गणेशाचं पूजन या ठिकाणी होत आहे. विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून, अभिवादन करून, त्याची पूजा करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. माननीय दशरथ नाना भगत, माननीय वैजयंती भगत, माननीय संदीप दादा भगत या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हवेमध्ये बलून सोडून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करीत आहोत. सर्व मान्यवरांचे आभार. मल्लिका कृष्णकुमार विजेत्यांचं अभिनंदन. रिधा वाडकर, अनया फनसे, एज ग्रुप अंडर 7 years स्क्वॉड. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार, सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आम्ही लकी ड्रॉ ओपन करीत आहोत. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर एअर रायफल आणि सॉफ्ट आर्चरी स्पर्धेतल्या विजेत्यांच्या नावाची उद्घोषणा करतील. एअर रायफल निशाणेबाज प्रकाश मुकांशी अभिनंदन. आपले सेकंड प्राइज कांचन वावळ यांचा एअर रायफलमध्ये सेकंड प्राइज आलेला आहे. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. माननीय RK मोरे, माननीय इंदुराव पाटील
डॉक्टर बबन रिंडे, माननीय डॉक्टर मानधने। Under 35 women singles. Under 35 women singles. Winner is Saili Sawant. Runner up Monali Kande. Runner up. लेडीज टीम को स्टेज पे लाइए प्लीज। अंडर 14 कैटेगरी के विनर्स प्रवीण जी अपनी टीम लेके ऊपर आइए वर्चस्व की। जो कि इस एरिया के सभी प्लेयर्स के 40 प्लस की टीम है, बहुत पॉपुलर कैटेगरी है और गोल्डन टॉप पे हारे। ओनली लास्ट ईयर के विनर को हराया है। बहुत ही एक्साइटिंग टाई ब्रेक मैच में। बहुत बहुत मुबारक हो। एंड मस्ट नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ आयोजित आणि सानपाडचे सोनखार पाम बीच ज्येष्ठ नागरिक समाजसेवा सोनखार समिती हे संयोजित आहेत। आमचे ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण चांगलं संयोजित केलेलं आहे। हा 2023चा स्पोर्ट्स फेस्टिवल 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 6व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत। 2023 या स्पोर्ट्स स्पर्धेला सहभाग जे घेणारे आमचे नाखवा सीताराम सांस्कृतिक उत्सव मंडळाचे सदस्य, त्याचप्रमाणे संयोजन समितीचे म्हणून आमचे ज्येष्ठ नागरिक सेवा समिती आहे, त्या लोकांनी संयोजन केलं, अतिशय उत्तमरित्या संयोजन केलं। जर 2000 स्पर्धकांनी यात सहभाग घेतलेला आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी जो प्रेक्षक आहेत, जे खेळप्रेमी आहेत, त्यांनी त्याचा आनंद घेतलेला आहे। आमचे अनेक जे घटक आहेत त्यात संयोजन समिती आहे, त्यामध्ये खेळ समन्वयक आहेत, निरीक्षक आहेत आणि सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे। पण ह्या सर्व करत असताना ह्या मागचा जो मोटो आहे, हेतू आहे की नव्या मुंबई पूर्ण नवी मुंबई आहे आणि ह्या सोनखार पाम सानपाडा परिसरातील नागरिकांचं आरोग्य आणि एकता अबाधित राहावी याच्यासाठी हा खेळ आहे। ॲक्च्युली ही चळवळ आहे, आरोग्य आणि एकता ही चळवळ आहे। स्पोर्ट्स फेस्टिवल हा माध्यम आहे। अशीच ही चळवळ आज आम्ही 2019 साली चालू केली। स्पोर्ट्स फेस्टिवल या चळवळीच्या माध्यमातून आरोग्य आणि एकता आज नवी मुंबईत अनेक ठिकाणी चालू होत आहे। हा जो स्पोर्ट्स फेस्टिवल सगळीकडे चालू व्हायला पाहिजे, कारण आज या ठिकाणी आम्ही नारा देत आहोत की मोबाईल छोडो मैदान जोडो। आणि ह्या मैदान जोडो ह्या संकल्पनेतून पण खेळाला मुलांना उद्यानं पाहिजे, मैदानं पाहिजे। परंतु आज ही मैदानं आणि उद्यानं या ठिकाणी जमिनी या ठिकाणी विकल्या जातात, हिसकावल्या जातात। पण हा जो स्पोर्ट्स फेस्टिवल आम्ही घेत आहोत, पण या स्पोर्ट्स फेस्टिवल घेण्यासाठी मैदान हवं आहे, उद्यानं हवं आहे, जागा हवी आहे। आणि यातून हा देखील संदेश आहे, राज्य शासनाला संदेश आहे की सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी शहर विकसित करत असताना आज करोडो भावाने फ्लॅट विकले जातात, करोडो भावाने जमीन विकल्या जातात। एक फ्लॅट या पाम बीचला किंवा शहरामध्ये 2 करोडच्या वरती फ्लॅट आहे, पण खेळाला जागा। पण स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगतो गव्हर्नमेंटला, सरकारला, सिडकोला सांगतो, सिडकोला काही अधिकारी, सगळे अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी सरकारमध्ये सगळे चांगले आहेत, काही एवढी तरी जाणत असावी की आज खेळ बसत असताना माझी मुलं कुठे खेळतील, त्या मुलांना खेळायला जागा देते, थोडी तरी जागा ठेवा। हा या ठिकाणी आम्ही समजवतो। हा जो स्पोर्ट्स फेस्टिवल आहे त्या फेस्टिवलमध्ये अनेक लोकांचा त्याचा आनंद घेतो। जे 2000 स्पर्धकांनी सहभाग, हजारो संख्येने या ठिकाणी प्रत्येक खेळप्रेमी आले,
डिजिटल आणि फिजिकल त्याचा आनंद घेतला प्रत्येकाने. हे सगळं होत असतं त्या ठिकाणी आरोग्य अबाधित राहील. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे अबाधित झाले पाहिजे. त्याचसोबत एकता राहील पाहिजे. तर हे सगळं करण्यासाठी सर्वांनी एकत्र आणण्यासाठी जागा हवी, मैदाने हवेत, मोकळ्या जागे हवेत. शेवटी खेळ आहे ना, त्या खेळाच्या माध्यमातून खेळ कुठे खेळवायचे. आम्ही सांगायचं स्पोर्ट्स फेस्टिवल द्या, तसं म्हणते खेळा, फिरतं म्हणते खेळा, पण खेळायचं कुठे खेळ. पण आज या ठिकाणी आम्हाला याच गोष्टीचा आनंद आहे की ज्या ज्या जागा आहेत त्याचं खेळा, जेणेकरून आपली मुलं मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग होणार, त्यांना सदृढ राहिलं पाहिजे. ते मानसिक शारीरिकदृष्ट्या सदृढ राहिले पाहिजे, पक्ता राहिले पाहिजे. तरच या देशाची प्रगती होईल, तरच या महानगरपालिकेची प्रगती होईल. आम्ही या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान राबवतो, उत्तम. सरकार विविध योजना राबवतो, उत्तम आहे. सगळ्या गोष्टी उत्तम, आम्ही नाकारत नाही, आम्ही सोबत आहोत, आम्ही समर्थन देतो. परंतु विविध कार्यक्रमासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, स्पोर्ट्स असतील, अनेक गोष्टीसाठी, धार्मिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, राजकीय कार्यक्रम असतील, या सर्वांसाठी जमीन लागते ना. नव्या मुंबईने 1 लाखाची सभा घेण्यासाठी एक जागा राहिली नाही. ती जागा एक कुठेतरी जागा. तर या गोष्टी या सगळं होत असताना आम्ही आज या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माझ्याकडे खूप आहेत, आनंदी आहेत. अनेक प्रकारचे खेळ खेळले, त्याच्यामध्ये आमची ज्येष्ठ नागरिकांनी फार मदत केली, फार चांगलं सांभाळलं. त्यांचे जेवढं मी कौतुक करणार तेवढं कौतुक करणं कमी आहे. हा आमचा आपला परिवार, आपला प्रभाग, हा आमचा कौटुंबिक सोहळा आहे. आम्ही सर्वांनी मिळून हा याचा कौटुंबिक सोहळा साजरा केला. हा उत्सव, हा जो महोत्सव आहे, हा महोत्सव आमचा उत्सवाचा आहे. आम्ही याचा आनंद घेतला सर्वांनी, आणि त्याचा आनंद आम्हाला ज्यावेळेला लहान मुलं त्या ठिकाणी खेळत होते, त्यांच्या हातवडे आनंदात होते, ते समाधान बाळगत होते. आमचे ज्येष्ठ नागरिक समाधान बाळगत होते. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. स्पर्धकांनी शांततेने आणि एकतेने आणि श्रद्धेने आणि भावनेने खेळले. या संसार पामबीची प्रतिष्ठा अबाधित ठेवली, ती प्रतिष्ठा राखली आणि वाढवली. त्याचसोबत या खेळाची प्रतिष्ठा वाढवली, त्या संघाची प्रतिष्ठा वाढवली. तर या सर्व प्रतिष्ठा वाढत असताना नवी मुंबईची प्रतिष्ठा वाढत आहे, या देशाची आणि राज्याची प्रतिष्ठा वाढत आहे. त्यामध्ये हा हेतू व्यापक आहे आणि आम्ही एकच संदेश देतो, आरोग्य, मानसिक आणि शारीरिक आरोग्य अबाधित राहावं आणि त्याच्यासाठी एकता असावी. आणि संपूर्ण नवी मुंबई, महाराष्ट्रात आणि देशात हे स्पोर्ट्स फेस्टिवल व्हावे. विविध फेस्टिवल होतातच, झालेच पाहिजे, पण स्पोर्ट्स फेस्टिवल घेणं काळाची गरज आहे. आणि मग त्यामधला एकच त्यामध्ये एक आमचा संदेश आहे, तेव्हा त्याची घोषणा आहे, मोबाईल छोडो, मैदान जोडो. विशेष म्हणजे यावेळी 2024 या नववर्ष कॅलेंडरचं लोकार्पण, त्याचबरोबर शरीर सौष्ठव, डॉग शो आणि लहान मुलांच्या डान्सचं सादरीकरणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रयत शिक्षण संस्थेच्या जव्हार मोखाडा येथे आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांकरिता तब्बल 4 संगणकांचे वितरण संयोजक समितीच्या वतीनं करण्यात आले. 4 दिवस चाललेल्या या सोनखार क्रीडा महोत्सवाचे संपूर्ण संयोजन सोनखार ज्येष्ठ नागरिक सेवा समितीनं यशस्वीरित्या केले. नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक मंडळामार्फत हा जो स्पोर्ट फेस्टिवल आहे तो 2019 पासून चालू केले आहे. आणि ही संकल्पना आदरणीय दशरथ भगत साहेबांची आहे. यामागचा उद्देश एकच आहे की सर्व वयोगटातील नागरिकांचं ही सेहत ही सदृढ राहिली पाहिजे आणि किशोर वयातील मुलांच्या हातून मोबाईल सुटला पाहिजे, हेच होतं. आणि 2019 नंतर जे फेस्टिवल झाले आम्हाला त्यावेळेला म्हणजे भरभरून यश आलं. खेळाडूंची संख्या वाढत गेली आणि आता 2023 साली जर आपण संख्या बघितली तर 2000च्या वरती खेळाडूंनी यामध्ये नोंदणी केली आहे आणि त्यांनी आपली निपुणता दाखवलेली आहे. आणि फक्त खेळाडूच नाही तर या परिसरातील नागरिकांनी भरभरून पाठिंबा दिला आहे आमच्या याला. सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2023मध्ये गेले 5 वर्षे हा सातत्याने स्पोर्ट्स फेस्टिवल आयोजित केला जातो आहे. यावर्षीच पहिल्यांदा आमच्या ज्येष्ठ नागरिक समितीकडे याचं संयोजन दिलं होतं आणि आमच्या समितीने एक यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. तर याच्यामध्ये जवळजवळ 15 प्रकारचे खेळ खेळले गेले. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, तुमचे बास्केटबॉल, बॅडमिंटन,
परत कॅरम स्पर्धा, चेस स्पर्धा, कराओके गायनाच्या स्पर्धा, असे 15 ते 16 वेगवेगळे गेम्स, सायकलिंग होतं, मिनी मॅरेथॉन अरेंज केलेलं होतं. आणि सर्व स्पर्धामध्ये अगदी 2 वर्षाच्या लहान मुलापासून ते 78 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापासून, 78पेक्षाही जास्त ते डॉक्टर, मला वाटतं 82 वर्षाचे ते डॉक्टर होते. सगळ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे स्पर्धेत भाग घेतला. आणि यावर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या संयोजन समितीकडे आमच्याकडे आयोजन दिल्यामुळे अगदी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हणजे 2000च्या वरती त्याचे खेळाडू हे झाले. त्यानंतर हा कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या पार पडला आहे. सानपाडा सोनकार असोसिएशनतर्फे 5 वर्षाची स्पर्धा चालू आहे. त्याचा आलेख एकदम चढता आहे. ह्यातच आमचे यश दिसतंय. प्रत्येक वर्षी स्पर्धक वाढत आहेत आणि त्यांच्या पालकांना पण आता त्या मुलांच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली. मुलं मोबाईल घेऊन बसतात, तासनतास मैदानी खेळ विसरलेले आहेत. आमचा हेतू तोच होता की मैदान त्यांना मोबाईल आणि टी व्हीपासून त्यांना मैदानात आणायचं आणि त्या हेतूमध्ये आम्ही जवळजवळ पूर्ण यश मिळवलेलं आहे. आणि पालकांना पण त्याचं आता महत्त्व कळायला लागलेलं आहे आणि ही स्पर्धा अशीच वाढत जाणार आहे. आणि हा आमचा यशाचा जो आहे म्हणजे प्रवास आहे, हा इतर वाढणी पण घ्यावा. आम्हाला वाटतं आमच्या सोनकारमध्येच नाही, सानपाड्यामध्ये नाही, हे नवी मुंबईची संकल्पना राबवली जावी, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता हे जे आयोजन जे केलेलं आहे, ज्येष्ठांनी जबाबदारी टाकलेली, नानाने आमच्या ज्येष्ठावर टाकलेली होती. त्यापैकी माझ्यावर एक बॅडमिंटनची जबाब टाकलेली होती आणि आमच्या बॅडमिंटनमध्ये जवळजवळ 300-350 लोक आलेले होते, लहानापासून मोठ्यापर्यंत. त्याच्यामध्ये आम्ही साधारण 17 गट पडलेले होते आणि 17 गटामध्ये ती मुलं जवळजवळ आम्ही 3-4 दिवस आता खेळत होतो. आम्हाला हे दिसण्यात आलं की ही मुलं खरोखर इथून पुढे जागतिक लेवलपर्यंत जाऊ शकतात, एवढा त्यांचा प्रगती होऊ शकते असे आमची एक आशा आहे. तर आम्ही 17 ह्याच्यामध्ये 34 लोकांना आम्ही उच्चारण बक्षिसं दिली, 1 आणि 2 नंबर असे करून. बाकीच्या लोकांना जे 3 नंबरला होते त्यांना प्रोत्साहन बक्षीस दिली आणि त्यांची उत्सुकता वाढावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.